नमस्कार मंडळी. माझं नाव अतुल ठाकूर. आपण भगवद्गीता आणि आपलं आयुष्य, दैनंदिन आयुष्य याला आपण कसं जोड लावता येईल हे आपण बघत आहोत. माझा उद्देश भगवद्गीता ही आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये, आपल्या व्यापारामध्ये, आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये कशी आणता येईल हा आहे. भगवद्गीतेचं कुठल्याही प्रकारचं माझी मास्टरी आहे किंवा मला त्याच्या सगळ्या गोष्टी कळाल्या असा कुठलाही दावा करण्याचा माझा उद्देश नाही आहे. मित्रांनो, आपण पहिल्या अध्यायात पाहिलं की अर्जुनाचा परफॉर्मन्स ब्रेकडाऊन झालेला आहे. तो नको-नको ते तर्क देत आहे. तो हताश झालेला आहे, निराश झालेला आहे. त्याला सुचत नाही आहे काही. श्रीकृष्णाकडे त्यांनी भरपूर विनंती-विनवणी, प्रसंगी एक व्हिक्टिम कार्डसुद्धा टाकलेलं आहे, की मी आता व्हिक्टिम होऊन जाईल. हे सगळं यांचा जर माझ्यामुळे जर कुळाचा नाश झाला, वर्णसंकर झाला, तर त्याचा दोष किती मोठा आहे वगैरे व्हिक्टिम कार्ड पण प्ले करून झालेलं आहे. दुसऱ्या अध्यायाचा दुसरा श्लोकच मुळात महत्त्वाचा आहे. दुसरा आणि तिसऱ्या श्लोकामध्ये श्रीकृष्णाला एक लक्षात आलं, की आता अर्जुनाचा हा जो परफॉर्मन्स ब्रेकडाऊन झालेला आहे, याला नॉर्मली ट्रीट नाही करता येणार. कधी-कधी एक लक्षात घ्या, एक शॉक ट्रीटमेंट असते ना, तसं काहीतरी करावं लागतं. आणि हे शॉक ट्रीटमेंट म्हणजे काय? तुम्हाला असा काहीतरी झटका द्यावा लागतो. त्यातून तुम्ही हा विचार करून समोरच्याला सांगत असता, की इथे माझे लाड पुरवले जातील. तू बरोबर आहेस असं म्हटलं जाईल. कौतुक केलं जाईल. पण त्याच्या विपरीत काहीतरी ऐकायला मिळतं आणि तो झटका जो असतो, ती शॉक ट्रीटमेंट जी असते, ती आपल्याला त्या अवस्थेतून बाहेर काढायला आवश्यक असते किंवा तीच मुळात सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते. श्रीकृष्ण आता इथून पुढची जी गीता आहे ना, ती श्रीकृष्ण, अर्जुन आणि संजय या तिघाच माणसांचा संवाद आहे. बाकी कोणीच इन्व्हॉल्व नाही आहे त्यामध्ये. त्यातही मॅक्झिमम श्लोक श्रीकृष्णाकडे आहेत, त्यापेक्षा कमी असलेले अर्जुनाकडे आहेत आणि अगदी कमी असलेले संजयाकडे. कारण आता ही एक चर्चा होते. प्रश्नोत्तर आहे आता इथून पुढची गीता. तर आता एक लक्षात घ्या, श्रीकृष्णांनी पहिलाच त्याला एक तडाखा ज्याला म्हणतो ना, तो द्यायचा ठरवल्यासारखं दिसतंय, की इथे श्रीकृष्णांनी त्याला पहिलाच प्रश्न विचारलाय, की असे भलत्या वेळी तुझ्या डोक्यामध्ये हे प्रश्न आलेच कुठून? असा शहाणपणाचा विचार तू कसा करू शकतो? ही तुझी चुकीच्या वेळी चुकीचे विचार तुझ्या डोक्यात आले कुठून? आणि अर्जुनाला कदाचित हे अपेक्षित नसेल. अर्जुनाला कदाचित अपेक्षित असेल, की माझ्या डोळ्यात पाणी आहे, मी हताश निराश झालेलो आहे. एकेकाळी श्रीकृष्णांनी पण शांततेची वाटाघाटी केलेली आहे. म्हणजे श्रीकृष्ण पण मला म्हणतील, की "वाह! वाह! तुझ्या डोक्यात किती चांगला विचार आला. समाजाचं भलं आहे, जगाचं भलं आहे, आपलं वर्णसंकर होणार नाही, आपला कुळाचा नाश होणार नाही. तू तर खरंच ग्रेट आहेस अर्जुना, चलो निकलते." पण असं तिथे काहीच होत नाही. तिथे उलटं श्रीकृष्ण अर्जुनाला हे विचारतात, "भलत्या वेळी हे तुझे विचार आले कसे आणि असा शंडासारखा विचार तू करू कसा शकतो?" एक बालगीता आहे. बालगीतेमध्ये याचं फार छान श्लोकमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. मी ते वाचून दाखवतो तुम्हाला. "रणाच्या प्रसंगात या ऐनवेळी, मनी कश्मले सांग कोठून आली. असे वागणे हे अनार्यास शोभे. तये स्वर्ग वा कीर्ती तीही न लाभे. नको आठवू अर्जना षंडतेला. न शोभे असे हे तुझ्या सारख्याला. नको क्षुद्र ही भ्याड वृत्ती अजया. करी चाप घे उठ आता लढाया." इथे परत परत अर्जुनाला हे सांगितलं, हा शंडपणा आहे. परफॉर्मन्सच्या वेळी तू बसून राहणं, तुला ज्यावेळेस कर्तव्य करायची वेळ येते त्यावेळेस तू बसून राहणं हा शंडपणा आहे. अर्जुनाला कदाचित अपेक्षा नसेल किंवा आपल्यातला पण अर्जुन ज्यावेळेस असा हताश निराश व्हिक्टिम कार्ड प्ले करून झालेला असतो, सगळे त्यांनी उपाय पळून जाण्यासाठी अवलंबलेले असतात, त्यावेळेस त्याला अपेक्षा असते पॅम्परिंगची. आपलं कोणीतरी पॅम्परिंग करावं, आपल्याला कोणीतरी म्हणावं, "यू आर राईट, तू किती भलं करण्याचा विचार करतोयस." पण इथे श्रीकृष्णाने त्याला पहिला दम दिलेला आहे, हा शंडपणा आहे. आता तू कर्तव्यापासून पळू शकत नाहीस. श्रीकृष्णाला माहिती आहे, की अर्जुनाला आता लढण्याशिवाय पर्याय नाही. मित्रांनो, आपल्या आयुष्यात पण असे प्रसंग येतात, ज्यावेळेस आपल्याला तिथे युद्ध किंवा लढाई, जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याशिवाय पर्याय नसतो. जरी आपण त्यातून पळून जायचा विचार करत असू, त्यामधून आपण उदात्त विचार करून माघार घेणं हे योग्य आहे वगैरे वगैरे असे काही थिअरीज मांडत असू, पण तिथे आवश्यक असतं ॲक्शन. आणि ती आपण कधी-कधी विसरून जातो. पण इथे श्रीकृष्ण आहेत आणि श्रीकृष्ण म्हणजे चेतना आहे. श्रीकृष्ण म्हणजे स्थिर बुद्धी आहे. श्रीकृष्ण म्हणजे एक असा असामान्य व्यक्तिमत्व आहे, की ज्याला कुठल्याही प्रकारे एक्सटर्नल गोष्टी इम्पॅक्ट नाही करू शकत. तो तुमच्या आमच्यात श्रीकृष्ण पण आहे.
ज्याला एक्सटर्नल गोष्टी इम्पॅक्ट नाही करत. तो श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय, भलत्या वेळी तुझ्या डोक्यात हा विचारच कसा आला? आणि मानवी जीवनाचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, की आपल्याला नको त्या वेळी नको ते विचार येतात. पैसे संपल्यावर सेव्हिंगचे विचार करतो, पैसे आल्यानंतर खर्चाचा विचार करतो. कोणाला तरी आपण स्मशानामध्ये पोहोचवायला गेल्यानंतर आपण जीवन हे क्षणभंगूर आहे वगैरे, वगैरे असं बोलत असतो आणि इकडे ज्यावेळेस ॲक्चुअल लाईफमध्ये असतो, त्यावेळेस आपण असे जगत असतो, की आपण कधी मरणारच नाही. बिझनेस ज्यावेळेस चांगला रन होत असतो, त्यावेळेस फ्युचरचं कधीच प्लॅनिंग करत नाही. बिझनेस ज्यावेळेस कोलॅप्स व्हायची वेळ येते, त्यावेळेस फ्युचर वगैरे सगळं आठवतं. एम्प्लॉयी ज्यावेळेस चांगलं काम करत असतो, त्यावेळेस त्याला ट्रेनिंगचा विचार करत नाही. एम्प्लॉयी फेल्युअरमध्ये आला, की आपण त्याचा ट्रेनिंगचा विचार करतो. मानवी जीवनाचा प्रॉब्लेमच हा आहे मित्रांनो, की आपल्याला हेच माहीत नाहीये, की कुठल्या वेळेस काय करावं. आपण विपरीत वागत असतो. हे आमच्या ट्रेनिंग्समध्ये पाहतो, हे दैनंदिन जीवनात पाहतो, की आपल्याला एक्झॅक्टली कोणत्या वेळेस काय करायचं हा ब्रेकडाऊन आहे आपल्याला. त्यावेळेस आपल्याला मग आपण पळून जायचा विचार करतो. आपल्यातला अर्जुन बाहेर येतो आणि आपण म्हणतो, "नाही, नाही, यापेक्षा आपण तर्क देऊया अशी." पण त्यावेळेस कोणी खडसावून विचारत नाही, की तुझ्या डोक्यात चुकीच्या वेळी चुकीचे विचार का येतात? तू नको त्यावेळी नको ते का विचार करतोय? आत्ता जो विचार करणं आवश्यक आहे, तो विचार का नाही करत? हे जोपर्यंत आपण आपल्याला कोणीतरी विचारणार नाही. भगवद्गीता आपल्याला हेच विचारते ना, दुसऱ्या अध्यायातला 2रा श्लोक आणि 3रा श्लोक, की ज्यावेळेस जे करायचं ते तुमच्या डोक्यात का नाही येत? नको त्यावेळेस तुम्ही हा विचार आणता आणि चंडपणा करत बसता. हे कुठून आलं? जे ज्यावेळी करणं आवश्यक आहे, तेच करणं म्हणजे तुमचं कर्तव्य आहे किंवा पुरुषार्थ आहे. ही भगवद्गीता अतिशय सिंपल भाषेत अर्जुनाद्वारे आपल्याला अर्जुन आणि श्रीकृष्णाद्वारे आपल्याला सांगतात. मित्रांनो, हा श्लोक हा सगळ्यात महत्त्वाचा मला यासाठी वाटतो, की इथे खऱ्या अर्थाने एक प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि मग ती 18व्या अध्यायामध्ये यथेच्छसी तथा कुरु ज्यावेळेस अर्जुन उभा राहतो, त्यावेळेस मग श्रीकृष्ण सांगतात, "जे जे तुला करायचं ते कर आता. यथेच्छसी तथा कुरु." पण त्या अगोदरचं हे जे प्रोसेसिंग आहे ना, ते म्हणजे अगम्य आहे. आपल्या नॉर्मल बुद्धीच्या बाहेरचं आहे. म्हणून भगवद्गीता आपल्याला आयुष्यामध्ये मार्गदर्शक ठरते. हा प्रश्न विचारणारं तुमच्या आयुष्यात जर कोणी असेल, तर इट्स अ गुड न्यूज, की जे तुम्हाला परफॉर्मन्सचा ब्रेकडाऊन येईल. तुम्ही असे तर्क-कुतर्क लावत असाल, त्यावेळेस तुम्हाला पॅम्परिंगच्या ऐवजी विचारेल, हे विचार तुझ्या डोक्यात आले का ते सांग. राज्यसभेत वेळ होती, हे काका आहेत, मामा आहेत सांगण्याची. राज्यसभेत वेळ होती की आपल्याला आपल्याला युद्ध महत्त्वाचं नाही, आपल्याला नातेवाईक महत्त्वाचे आहेत. त्या राज्यसभेमध्ये ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा, तत्व वगैरे ह्याचं सगळं तिथे जागा होती. तिथे युद्धाचे विचार चालू होते आणि आता तू तिकडचे विचार करतोय. म्हणजे नको त्यावेळी नको ते विचार आणण्याची सवय लागली कुठून तुला? हा प्रश्न आपणही आपल्याला विचारायला हवा. मित्रांनो, इंटरेस्टिंग आहे ना, भगवद्गीतेमधलं प्रत्येक जी इथून पुढची डेव्हलपमेंट आहे ना, ती तुम्हाला हळू-हळू लक्षात येईल. आपल्या इंटरनल डेव्हलपमेंट्स आहेत या सगळ्या. आणि या इंटरनल डेव्हलपमेंटमधूनच माणूस चांगले किंवा वाईट कृत्य करत असतो. आपण याच श्लोकावर उद्या किंवा पुढच्या याच्यावर पण बोलणार आहोत. कारण हा श्लोक खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा आहे. तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये इंट्रोस्पेक्ट करत राहा, की योग्य वेळी अयोग्य विचार किंवा अयोग्य वेळी योग्य विचार असे डोक्यात जर येत असतील, तर आपल्या विचारांना नियमन आणि शिस्त किती आवश्यक आहे. मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आमचा उद्देशच हा आहे, की आपलं लाईफ आमच्या चॅनलमुळे अधिकाधिक चांगलं व्हावं. मग आम्ही जे काही करत आहोत, त्यामधून तुमच्या लाईफमध्ये 1% जरी डिफरन्स आला, तरी ते आमच्यासाठी खूप मोठं एक बक्षीस असेल. आज आपण इथे थांबूया. परत नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. नमस्कार.